गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवनेरी पोलीस भरती या आपल्या ऑनलाईन प्लस ऑफलाईन पोलीस भरती प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपला हा नवीन प्लॅटफॉर्म आहे, पण चेहरे जुनेच आहेत, विश्वासू आहेत आणि तुम्हाला आता विश्वासू आहेत म्हणजे यामध्ये सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत. वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे, बरोबर आहे. फक्त मी असं म्हणेन की आपल्या या पहिला सुरुवातीलाच जी काही नवीन आणि विश्वासार्ह आणि खात्रीशीर आणि चांगल्या पद्धतीने मिळणारी जी माहिती आहे, जी तुम्हाला तुमच्या यशामध्ये हमखास काय म्हणूया आपण मदत करणार आहे, तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाणार आहे, अशा सर्व बाबीमध्ये आपण इथं तुम्हाला जी काही असेल ती सर्वतोपरी अशी मदत करण्यासाठी इथं आलेलो आहोत. ओके, आणि हे तुम्हाला आता पुढे समजतच जाईल की कशा पद्धतीने इथं गोष्टी चालतात, कशा पद्धतीने इथं शिक्षक वर्ग आहे, कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं, सर्व गोष्टींचा अनुभव येत जाणार आहे. ठीक आहे, आता जास्तीच काय न बोलता आपल्या याच्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण मराठी व्याकरण यावरती जे काही पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंत आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा इथं आढावा घेणार आहोत. आणि ते पण पूर्ण पेपर, असं नाही आहे की एक टॉपिक त्याचे 2-4 प्रश्न वगैरे, असं नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार असणारे जे काही पोलीस भरतीचे आजपर्यंत झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला काय करायचं आहे तर अशा लाईव्ह स्वरूपामध्ये आढावा घ्यायचा आहे. तसं सुरुवातीला विचार होता की रेकॉर्डेड द्यायचं, परंतु कसं आहे लाईव्ह सेशनमध्ये तुम्हालाही तिथं तुमचा अपीअरन्स दाखवता येतो, तुम्हालाही तिथं उत्तरं देता येतात, तुम्हालाही तुमच्या अभ्यासाचं एक परीक्षण करता येतं. त्या उद्देशाने आपण हे लाईव्ह सेशन ठेवतोय. ठीक आहे, अपेक्षा व्यक्त करतो की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया जास्तीचा वेळ न घेता. पोलीस भरती पेपर, आजचा जो पेपर असणार आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा असणारा हा पेपर असेल 2024चा रिसेंटली. आणि मित्रांनो, तुम्ही जर 2024चे जे काही पेपर आहेत ते सर्व पेपर जर पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल की इथं ना जे काही मागच्या पेपरमध्ये जी काही डिफिकल्टी लेवल होती त्यापेक्षा ॲडव्हान्स थोडीशी अधिक डिफिकल्टी लेवल इथं तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला कायम आता लक्षात ठेवायची की आता अभ्यासाचा दर्जा हा उच्च पातळीचा असायला पाहिजे. म्हणजेच काय, अभ्यास हा चांगला खोलात जाऊन व्यवस्थित करणं इथं गरजेचं आहे, तरच तुम्हाला इथं मार्क्स मिळू शकतात. आणि मार्क्स मिळाले की यश तुमचंच आहे, कारण शेवटी आपण बोलत नाही तर आपले मार्क्स बोलतात, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, चला तर सुरुवात करूया. मग पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा जो काही मराठी व्याकरण आहे त्या व्याकरणाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण. यातील पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा. आता इथंच तुम्हाला कळेल की अरे काय लेवलचं वाक्य. भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्या पुढे टुमणे लावले होते पण मी काही दाद दिली नाही. आता या वाक्यातील तुम्हाला काय शोधायचं आहे तर अविकारी असणारा शब्द शोधायचा आहे. अविकारी म्हणजे काय, ज्याला विकार होत नाही, विकार होत नाही किंवा जो अव्यय आहे. काय आहे, अव्यय आहे, असा शब्द शोधायचा आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की अरे अव्यय असणारा शब्द शोधायचा आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, या वाक्यामध्ये बरेच शब्द असे आहेत की जे अव्यय आहेत, परंतु तुम्ही काय करायचं, डोकं चालवा थोडंसं की तुम्हाला पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी एक फक्त शब्द निवडायचा आहे. तुम्ही विचार केला, भीमाबाई हे नाम आहे, इथंही ते आलेलं आहे, पण भीमाबाईंनी नी हा तिथं काय झाला, प्रत्यय जोडलेला आहे, त्यामुळे त्याला विकार होतो, हे आपल्याला इथं क्लिअर होतं. सो तोही ऑप्शन गेला आपला. टुमणे, टुमणे, टुमण्या, यालाही काय होऊ शकतो, विकार होऊ शकतो, त्यामुळं तोही ऑप्शन गेला. दाद, दाद दिली, दादा वगैरे असं त्याचंही काय होऊ शकतं तर विकार त्याला होऊ शकतो. परंतु इथं माझ्या पुढे हा कसा आहे, अविकारी असणारा शब्द आहे. कारण का, पुढे हा जो काही आपला शब्दयोगी अव्यय आला आणि हा शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे या शब्दाला आता विकार होणार नाही, हे इथं लक्षात घ्या. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर माझ्या पुढे हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता.
पूर्वरूप संधी. आता पूर्वरूप आणि पररूप अशा दोन मराठी व्याकरणामध्ये असणाऱ्या संधी आहेत, बरोबर आहे. ह्या मराठीच्या विशेष संधी म्हणून संधी या चॅप्टरमध्ये आलेल्या आहेत. तसं संधी हा संस्कृतचा टॉपिक आहे, परंतु संधीमध्येच मराठी भाषेतल्या पण संधी आलेला आहे आणि ते कसे आहेत तर दोन आहेत. एक आहे पूर्वरूप आणि दुसरं आहे पररूप. मग तुम्हाला इथं काय विचारलं, पूर्वरूप संधीचं उदाहरण विचारलेलं आहे आणि खालील पर्यायांचा विचार केला. अगदी सोपं सिंपल करून दिलेलं, खूप काही अवघड नाहीये. फक्त काय बारकाईने लक्ष द्यायचंय की पररूप आणि पूर्वरूप मध्ये असणारा फरक काय आहे. घर अधिक ई, इथं काय झाला, इथला जो काही स्वर आहे तो निघून गेला आणि याची इथं ऍडिशन झाली, म्हणजेच काय घरी हा शब्द तयार झाला. म्हणजेच काय झाला, हा पररूप संधी झाला. कुठला झाला, पररूप संधी झाला. लाडू प्लस आत, लाडू प्लस आत, इथं असणारा लाडूचा जो काही ऊ आहे तो आणि पुढे असणारा आ. आता लाडूत हा इथं संधी झाला, म्हणजे काय, हा पुढचा शब्द जो आहे तो निघून गेला आणि पहिला जो शब्द आहे किंवा स्वर आहे तो कायम राहिला. म्हणजेच हा काय झाला, आपला पूर्वरूप संधी झाला. हा काय झाला, आपला पूर्वरूप संधी झालेला इथं तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे आपलं उत्तर तर इथं मिळालेलं आहे. आणि मग पुढे घाम अधिक ओळे, इथं असणारा अ आहे आणि इथं ओ, हा अ निघून गेला आणि ओ काय झाला, कायम राहिला. म्हणजे हा काय झाला, आपला पररूप संधी झाला. कुठला झाला, पररूप संधी असणार आहे. हा आपला असेल पररूप संधी. आणि इथंही त्याच पद्धतीने इथला अ आहे तो निघून गेला आणि ए हा इथं कायम झाला. म्हणजेच काय झाला, हा देखील इथं पररूप आहे आणि हा देखील इथं पररूप आहे. तुम्हाला काय विचारलं होतं, पूर्वरूप संधीचं म्हणजे पहिलं रूप जे आहे ते कायम राहिलं पाहिजे, त्यावेळी काय होतो तर पूर्वरूप हा संधी होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे तर काय असणार आहे, योग्य असं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील शब्दाशी येणारे जे काही संबंध आहेत ते ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना डॉट 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 असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, कुठला विकार आहे तो, जो नाम सर्वनाम यांचा वाक्यातील जो काही क्रियापद आहे त्याच्याशी किंवा इतर शब्दांशी संबंध दाखवतो, या दोघांचा संबंध दाखवतो. कुठला शब्द आहे, कुठला तो विकार आहे, काय म्हणायचं त्याला, त्याला विकरण म्हणायचं. विकरण असा कुठला आपल्या व्याकरणामध्ये प्रकार आहे का, अजिबात नाहीये. आख्यात म्हणायचं, आख्याताचा संबंध कशाशी आहे आणि कुणाशी आहे. आख्याताचा संबंध जो आहे तो क्रियापदाशी आहे. ठीक आहे. त्याचा इतर वाक्य म्हणजे शब्दांशी काही संबंध आहे का, काही नाहीये. त्यानंतर संधीचा आहे का, संधीमध्ये काय होतं, दोन शब्द एकत्र येतात ना, की जो काही नाम सर्वनाम त्यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध दाखवतो का, अजिबात नाहीये. मग राहतं काय, विभक्ती. बरोबर आहे. विभक्ती प्रत्यय जोडून काय होतं तर त्या नामाचा क्रियापदाशी असणारा, त्या नामाचा वाक्यातील त्या इतर शब्दांशी म्हणजे कर्म असेल विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल, असे जे काही इतर शब्द आहेत त्यांच्याशी संबंध दाखवण्याचं काम कोण करतं तर तो विभक्ती करतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या इथं काय असेल, योग्य असं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी गटात न बसणारे संख्या विशेषण ओळखायचं आहे. गटात न बसणारं संख्या विशेषण ओळखायचं आहे. सिंपल प्रश्न आहे, फक्त काय आहे, व्यवस्थित शांतपूर्ण म्हणजे चित्तानं वाचून घ्या, तुम्हाला तुमचं उत्तर लगेच मिळून जाणार आहे. सर्व, थोडी, दसपट, काही या 4 पर्यायांपैकी एक पर्याय असा आहे की जो गटात बसत नाहीये. कुठला पर्याय आहे तो, कुठलं विशेषण आहे की जे गटात बसत नाही, सांगा बरं, कुठला पर्याय आहे तो. ओके. ठीक आहे. चलो आता सर्व हे कसं आहे, अनिश्चित आहे. कसं आहे, अनिश्चित असं संख्या विशेषण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनिश्चित संख्या विशेषण. थोडी, अनिश्चित संख्या विशेषण. त्यानंतर दसपट हे काय आहे तर मित्रांनो हे आपलं उत्तर असेल. हे काय आहे, आवृत्तीवाचक. काय आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असणार आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आणि काही हे देखील काय असेल आपलं तर अनिश्चित संख्या विशेषण असणार आहे.
ठीक आहे. थोडी म्हणजे किती, एक्झॅक्टली संख्या माहितीये का, नाही. सर्व म्हणजे किती, एक्झॅक्टली संख्या माहितीये का, नाही. काही एक्झॅक्टली संख्या माहितीये का, नाही. पण दसपट म्हणजे 10च्या पटीमध्ये त्याची आवृत्ती दाखवली जाते, म्हणून याला काय म्हटलं जातं, आवृत्ती संख्यावाचक विशेषण. म्हणजे 3 जे आहेत 1, 2 आणि 4 हे एका गटातले आहेत आणि ह्या गटामध्ये कोण बसत नाही तर दसपट. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. या वाक्याचा काळ, आता काळाचा जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की नाही रे बाबा, तिथं वाक्य येतं, वाक्यामध्ये तुमचं क्रियापद येतं आणि क्रियापदाचं काय होतं, संयुक्त क्रियापद असेल किंवा एक शब्दाचं क्रियापद असेल आणि त्याला जे जोडलेले प्रत्यय आहेत त्यावरून आपण काय करतो तर काळ ओळखत असतो. पण इथं थोडंसं वेगळं आहे. इथं काय करायचं आहे, त्या प्रत्ययांचाही विचार करायचा नाही. इथं हा विचार करायचा की वाक्यातून कुठला अर्थ व्यक्त केला जातोय. इथं लक्षात, वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त केला जातोय त्या अर्थाला अवलंबून किंवा त्या अर्थाचा विचार करून आपल्याला काय करायचं, आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. लक्षात घ्या, जवळ ये की, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. मार बसणार आहे पण कधी, जवळ आला की मार बसणार आहे. मग ही क्रिया कधी घडणार आहे, पहिला तो जवळ येईल मग त्याला मार बसेल, म्हणजे भविष्यामध्ये घडणार आहे. कशी घडणार आहे, भविष्यामध्ये घडणार आहे. मग याला तुम्ही सन्निहित भविष्यकाळ म्हणाल, सन्निहित भूतकाळ. आता भविष्यकाळामध्ये घडणार आहे त्यामुळे भूतकाळाचा विचार करणं सोडूनच द्या आणि रीती वर्तमान काळाचाही विचार करणं सोडून द्या. आता निसंशय भविष्यकाळ आणि सन्निहित भविष्यकाळ या दोन पर्यायांचा जर विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की काय उत्तर असेल बरं. आता आत्ताच मी सांगितलं की ते भविष्यामध्ये घडणार आहे पण सन्निहित आहे की निसंशय आहे. निसंशय म्हणजे तो जवळ आला की मार बसणारच आहे त्याला, बरोबर आहे. आणि सन्निहित मध्ये काय होतं, थोडंसं वेगळं होतं. त्यामुळं याचं निसंशय पण कधी हे आला तर हे होणारच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. हे लक्षात घ्या, कारण सन्निहितच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं होतं. सन्निहित मध्ये काय होतं तर 2 वाक्य तिथे एकत्र आलेली असतात. इथंही 2 वाक्य एकत्र आलेली आहेत, परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, जी भविष्यात घडणारी घटना आहे ती कशी आहे, तो जवळ आला रे आला की मार बसला रे बसला म्हणून समजायचं. अशा स्वरूपामध्ये थोडासा इथं विचार केलेला आहे. थोडासा ट्रिकी असणारा क्वेश्चन आहे, थोडासा डोक्याला ताण देणारा क्वेश्चन आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळी आपण संपूर्ण काळ व्यवस्थित समजून घेऊ ना त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये काही डिफिकल्टी वाटणार नाही. ओके, सो याच्यावरती एक आपण काय करूया, एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकूया जेणेकरून तुम्हाला तिथं या सर्व काळांचा आणि याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी प्रत्यय साधित क्रिया विशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता. कोणता असा शब्द आहे की जो प्रत्यय म्हणजे प्रत्ययापासून बनलेला नाहीये किंवा त्याला प्रत्यय जोडलेला नाहीये असंही म्हटलं तरी चालेल. कारण क्रियाविशेषण अव्ययाचे ढिगभर प्रकार आहेत, शब्दयोगी अव्ययांचे ढिगभर प्रकार आहेत. ह्या दोघांमध्येच आपल्याला गोंधळ होतो. मग तिथंही तुम्हाला काय होतात तर, आणि आणखीन एक विशेषणामध्ये पण प्रत्यय साधित विशेषणाचा एक प्रकार आहे. सो इथंही थोडासा गोंधळ होतो. मग आता हे ओळखायचं कसं, सिंपल आहे. असा शब्द शोधा की ज्याला प्रत्यय जोडलेला नाहीये. मग आता शोधूया आपण. इथं मनःपूर्वक प्रत्यय जोडलाय, पूर्वक हा प्रत्यय जोडलाय. कालानुसार, नुसार हा प्रत्यय जोडलेला आहे. बुद्धी पुरस्सर, इथं पुरस्सर हा देखील एक प्रत्यय जोडलेला आहे. खाली काय, वरील पैकी नाही. म्हणजेच काय, आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. का बरं पर्याय क्रमांक 4? कारण तिन्ही क्रियाविशेषणं आहेत आणि तिन्ही क्रियाविशेषणं काय झालेली आहेत तर प्रत्यय जोडून बनवलेली आहेत. पूर्वक, नुसार आणि पुरस्सर ही प्रत्यय आहेत आणि या प्रत्ययांचा वापर करून काय केलेला आहे तर ही क्रियाविशेषणं अव्यय बनवलेली आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. कारण कुठला न शब्द नाहीये असं म्हटलं होतं, सर्व शब्द आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एकही नाहीये. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुरोगामी शब्दाचा समानार्थी शब्द निवडा म्हणून सांगितलेलं आहे. कुठला, पुरोगामी. आता पुरोगामी म्हणजे काय पहिला ते समजून घ्या.
पुरोगामी म्हणजे काय असतो तर जो व्यक्ती माणूस आधुनिक विचाराचा आहे. उत्तर मिळालं तुम्हाला. आधुनिक विचाराचा आहे ना, तो जुन्या काळातल्या रीती रूढी परंपरामध्ये अडकून राहतो. जो रीती मागच्या काळामध्ये अडकून राहील तो जुन्या विचाराचा झाला. पण जो काही नवीन विचार ऍक्सेप्ट करतो, जगाच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण काय म्हणतो पुरोगामी. तुम्ही बराच वेळा आपले नेते मंडळी असतील किंवा आपले शाळेतले शिक्षक असतील, आपले प्राध्यापक असतील, बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलं असेल की हा पुरोगामी विचाराचा असणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कसा आहे? पुरोगामी म्हणजेच काय? आधुनिक विचाराचा असणारा महाराष्ट्र. ऑब्विसली इथंच उत्तर मिळालं, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुरातन जुन्या काळातले प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे कोण असतो? एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या चालीरीतीमध्ये, एखाद्या देशामध्ये जो काही एक बदल घडवून आणतो त्याला आपण प्रवर्तक असं म्हणतो. ठीक आहे. आणि प्राचीन म्हणजे पण जुनं, म्हणजे पुरातन प्राचीन हे जोड्या होऊ शकतात, हे वेगळंच आहे. आणि पर्याय क्रमांक 2 हा ह्याचा समानार्थी असणारा शब्द आहे, हे इथं लक्षात घ्या. अशा उदाहरणातून जर तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास केला तर ते परफेक्ट तुमच्या लक्षात राहतं. पाठांतर करायची, रट्टा मारायची अजिबात तुम्हाला आवश्यकता नाहीये तिथं. त्यानंतर पुढे जाऊया. आता अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. उंबराचं फूल. उंबराचं फूल. खरं तर उंबराला फूलच येत नाहीये, पण एक आहे ती म्हण आहे, तो अलंकारिक शब्द. मग त्याचा आपल्याला काय करायचं आहे? योग्य अर्थ निवडायचा आहे. एका वनस्पतीचं फूल, पर्यायाचा विचार करा, मग पुढे जाऊ. क्वचित घडणारी गोष्ट, सुगंध देणारी फूल किंवा तात्काळ दिसून येणारी गोष्ट. काय असेल बरं? आता हे उंबर जे आहे ना, मुळामध्ये याला फूल येत नाही असं म्हटलं जातं. आता वनस्पती शास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणतात की याला फूल कधीच येत नाही, ना आजपर्यंत आलंय, ना भविष्यात कधी येण्याची शक्यता पण नाही. बरोबर आहे. मग आपली काही लोक मानतात की ह्याला फूल येत नाही, पण कधी कधी येतं. पण कधी कधी येतं. मग त्याच्याशी मिळता जुळता कुठं अर्थ पाहायला मिळतोय का? एका वनस्पतीचं फूल कॉमन आहे. क्वचित घडणारी गोष्ट. क्वचित घडणारी गोष्ट याचा खरा अर्थ काय माहिती आहे का? दुर्मिळातली दुर्मिळ व्यक्ती कधीतरी नजरेस पडली की त्याला काय म्हणायचं? उंबराचं फूल म्हणायचं. पण आता तेच एक्झॅक्टली इथं घेतील असं नाहीये. त्या अर्थाशी मिळता जुळता अर्थ तुम्हाला इथं दिला जाऊ शकतो आणि तसंच इथं केलेलं आहे. क्वचित घडणारी गोष्ट म्हणजेच काय तर उंबराचं फूल, हे इथं लक्षात ठेवायचं. सुगंध देणारं फूल तुमचं कुठलं असेल ते घ्या. तात्काळ दिसून येणारी गोष्ट म्हणजे काय? बाबा एक घाव दोन तुकडे, लगेच तुमच्या समोर रिझल्ट हजर आहे तुमचा, अशा स्वरूपाची गोष्ट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. पोपटपंची. अर्थज्ञानाशिवाय बोलणे, कृती न करता बोलत राहणे, कंटाळवाणे भाषण, पोपटासारखे विठू विठू बोलणे. काय असेल बरं? पोपटपंची. काय पोपटपंची आपण म्हणतो ना, गेलाय पोपटपंची केलाय. म्हणजे काही वेळेस असं होतं बघा, आपल्याला शाळेमध्ये घडलं असेल आपल्यासोबत, भाषण करायची वेळ आली, आपण 8वी 9वी 10वीला किंवा त्याच्याही अगोदरची वेळ असेल, 15 ऑगस्ट आला, 26 जानेवारी आली की चला शिक्षक लोक म्हणतात भाषण करा सगळ्यांनी. मग आता भाषण तर येत नाही, माहित नाही भाषण म्हणजे काय एक्झॅक्टली. मग घरी जायचं, आईला बाबाला म्हणायचं, ताईला दादाला म्हणायचं मला भाषण करायचं, असा असं विषय आहे, मला भाषण लिहून दे. भाषण लिहून दिलं, वाचलं, रट्टा मार मार तोंड पाठ करून टाकलं. माझं नाव XYZ, मी आज इथं तुमच्या समोर आपल्या देशाचा इतिहास सांगणार आहे. आपल्या देशात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालं, असं झालं तसं झालं, वॉटेवर झालं भाषण. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण ज्याने जे भाषण केलं त्याला माहितीच नाही की मी काय वाचलंय आणि कसं वाचलंय. म्हणजेच काय, नुसतं जे आहे ते आला, पाठ केलं, बोललं, निघून गेलं, असा याचा अर्थ होतो. कशाचा? या पोपटपंचीचा. म्हणजेच अर्थज्ञानाशिवाय बोलणे. अर्थज्ञानाशिवाय, माहिती नाही काय बोलतोय, कशासाठी बोलतोय, उद्देश काय, त्याचा रिझल्ट काय, काहीच माहिती नाहीये. फक्त आलाय आणि बडबड 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 करायला लागलाय. ओके. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे? योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पांजरपोळ म्हणजे काय? पांजरपोळ म्हणजे काय या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा, जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा, जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा, जनावरांना फुकट राहण्याची जागा. जनावरांना फुकट राहण्याची असणारी जागा. काय म्हणालो? जनावरांना फुकट राहण्याची जागा आहे की जनावरांना
मोकळं सोडण्याची जागा आहे की मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याची जागा आहे? पूर्वीच्या काळी म्हणजे इंग्रज सरकार शासन ज्यावेळी होतं त्यावेळी ना अशी मोकाट जनावरं त्यांनी अशी बंदिस्त करून ठेवायची, कोंडवाड्यामध्ये घालून ठेवायची आणि त्या ठिकाणाला काय म्हटलं जायचं? पांजरपोळ असं म्हटलं जायचं. म्हणजेच मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची ती जागा असायची. ठीक आहे. आता सोडून देण्याची जागा असं तर काहीच नाही. जनावरांना चरण्यासाठी असणारी जागा त्याला आपण काय म्हणतो? कुरण असं म्हणतो, बरोबर. आणि जनावरांना फुकट राहण्याची जागा अशी काही व्यवस्थाच नाही. माणसानं फुकट राहण्याची जागा सांगा काय असेल, कमेंट करा, उत्तर कमेंट करा. माणसाला फुकट राहण्याची जागा आहे आणि त्याला काय म्हणतात ते तुम्ही मला इथं सांगायचं. ठीक आहे. चला, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? नमनाला घडाभर तेल. एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे, बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच, रोग एकीकडे उपाय दुसरीकडे, चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे नाही. मग काय होईल? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे. जसं की काही वेळेस होतं बघा. आता हे लेक्चर पण सुरुवातीला सुरू झालं त्यावेळी मी तसंच नमनाला घडाभर तेल, पण आपला उद्देश वेगळा होता. पण काहींना वाटू शकतं काय वायफळ बडबड लावले, पटकन लगेच प्रश्न घ्या आणि लगेच उत्तर वगैरे द्या, आम्हाला सांगा, एक्सप्लेन करा, हे तुमचं चॅनल असं आहे, हे ते माहिती पाहिजे ना तुम्हाला पण, म्हणून त्या अर्थाने सांगितलं होतं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की कार्यक्रम राहायला बाजूलाच बाकीच्या वेगळ्याच गोष्टी सुरू असतात. मग तिथं काही वेळेस खर्चाच्या बाबतीतही म्हणू शकतो किंवा काही वेळेस वेळेच्या बाबतीतही म्हणू शकतो. शेवटी वेळ आणि खर्च दोघांनाही तेवढंच महत्व आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. ओके. बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच, म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा टाईपमध्ये ती म्हण आहे. रोग एकीकडे आणि उपाय दुसरीकडेच, म्हणजे आणखीन याचे पॅरलली म्हण आहे बघा, काहीतरी आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं काहीतरी अशा टाईपचे एक आहे. आणि दुसरी एक म्हण आहे दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी एक म्हण आहे. अशा पण म्हणी आहेत. चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे, म्हणजेच काय हो, त्याला आपण म्हणतो बघा ते नमन वगैरे करून अशा गोष्टी करणं. पण इथं लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तख, गझ, दभ, डध. कुठलं व्यंजन आहे की जे कठोर व्यंजन आहे? सांगा बरं. हा ओळखायला तसं खूप सोपं आहे, तुम्हाला लगेच ओळखता येईल की कठोर व्यंजन म्हणजे काय. आता कठोर व्यंजन ओळखायची असतील तर तुम्ही इथं आता लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल की कठोर व्यंजन कुठली आहे. क, ख, त्यानंतर ग, घ, य. ओके. त्यानंतर च, छ, ज, झ आणि ण. त्यानंतर ट, ठ, ड, ढ आणि न. त्यानंतर प, फ, ब, भ आणि म. आणि त्यानंतर कुठला राहिला? सॉरी तचा राहिला. त इथं ऍड करून घ्या, नाही तर ह्याला पुसून घेऊ आपण. हे असं होतं बघा. त, थ, द, ध आणि ण, नळाचा. आणि त्यानंतर मग येतो प, फ, ब, भ आणि म. आता हे काय लिहिली असतील मी, तुम्हाला 2च मिनिटात उत्तर सांगायचं म्हणून. आता याच्यामध्ये हा पहिला वर्गीय व्यंजनांचा गट आहे. ही संपूर्ण वर्गीय व्यंजने किंवा स्पर्श व्यंजने म्हणतो आपण याला. ही स्पर्श व्यंजने आहेत, सर्व स्पर्श व्यंजने आहेत. आणि याच्यामधला जो पहिला हा 2चा जो गट आहे उभा असणारा, हा काय आहे तर कठोर व्यंजनांचा आहे. काय आहे हा? कठोर व्यंजनांचा आहे. तुम्हाला इथं कठोर व्यंजनामधला कुठला दिसतोय बरं? त दिसतोय आणि ख दिसतोय. त आहे आणि ख आहे, म्हणजेच काय आपलं पर्याय क्रमांक 1 हे काय असेल? कठोर व्यंजन दाखवणारा हा गट असणार आहे. काय दाखवते तो? कठोर व्यंजन दाखवणारा तो आपला
गट असणार आहे. मग बाकीचे कोण आहेत हे सर्व? तर हे सर्व मृदू व्यंजन आहेत. कशी आहेत? मृदू व्यंजन इथं तुम्हाला ही पाहायला मिळतात. बाकी सर्व ते आली मृदूमध्ये. ठीक आहे. सो हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? आता कुठंही कसाही प्रश्न येऊ, आणखीन थोडंसं डिटेलमध्ये गेलात तर ही जी काही शेवटचा एक गट आहे हा अनुनासिकांचा आहे. काय आहेत ही? अनुनासिक. ही असणार आहे तुमची अनुनासिक. आणि ही सर्व बाकीचे मग काय असतील? सर्वांना एकत्रित स्पर्श व्यंजन असं म्हणतात. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. आता हा खरं पाहायला गेलं तर सामासिक शब्द नाही आहे, याला आपण संधी म्हणू शकतो. काय आहे हा? संधीचा प्रकार आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला इथंच पाहायला मिळतं, फक्त थोडंसं कन्फ्यूज करणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. दिक प्लस अंबर, दिक प्लस अंबर, दिक प्लस अंबर आणि दिही प्लस अंबर. कुठलं उत्तर असेल? तुम्हाला आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालेलं असेल, पण याचं उत्तर जे असणार आहे पर्याय क्रमांक 2. का बरं? तर या क चा पाय मोडलेला आहे आणि संधी नियमानुसार ज्यावेळी व्यंजन संधी होतो त्यावेळी पहिल्या शब्दाचा हा शेवटचा असणारा जो व्यंजन आहे त्याचा पाय मोडलेला असतो, त्याच्यामध्ये स्वर हा नसतो, जो की इथं तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे हा पर्याय चुकीचा असेल. पर्याय क्रमांक 2 हा इथं योग्य असेल. संधी कसा झाला? दिक अधिक अंबर. याच्यामध्ये असणारा जो क आहे, या क च्या ऐवजी काय झालं तर इथं तृतीय व्यंजन आलं. कोण आलं? ग आलं. आणि पुढचा जो शब्द आहे तो तसा सेम तसाच राहिला. आणि पुढे काय झाला? हा शब्द दिगंबर हा शब्द इथं झालेला आहे. कसा झाला? दिगंबर हा इथं शब्द झालेला आहे. ओके, हा संधीचा तृतीय व्यंजन संधीचा नियम आहे. तृतीय व्यंजन संधी जी आहे त्या तृतीय व्यंजन संधीचा हा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे झालेला हा संधी आहे. इथं थोडंसं करेक्शन करा. प्रश्न असाच विचारलेला आहे. हा सामासिक शब्द म्हणण्याच्या ऐवजी संधी असा म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. सो असो, आपल्याला आता एवढं कळतंच की काय आहे आणि काय नाही आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा. विध्यर्थ हा अर्थ असणारे वाक्य निवडायचे. मुले खरे बोलतात. मुलांनो खरे बोला. मुलांनी खरे बोलावे. मुले खरी बोलली नाही तर शिक्षा होईल. ओके, पहिलं जे वाक्य आहे हे असेल मित्रांनो, सर्व सांगतो आता, स्वार्थ किंवा स्वार्थी क्रियापद असणारं वाक्य आहे. मुलांनो खरे बोला हे आज्ञार्थी क्रियापद असणारं वाक्य आहे. बरोबर, आज्ञार्थ दाखवतं. मुलांनी खरे बोलावे हे इथं तुमचं विध्यर्थ क्रियापद असणारं वाक्य आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य असेल. आणि चौथं जे आहे ते म्हणजे संकेतार्थ क्रियापद असणारं वाक्य आहे. सो चारही वाक्य तुम्हाला इथं आलेले आणि हीच क्रियापदाच्या अर्थावरून व्यक्त होणारे 4 वाक्य आहेत. त्यामुळं विध्यर्थ विचारलं होतं तर विध्यर्थाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 योग्य. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? धातू साधित, मगाशी काय आलं होतं? प्रत्यय साधित क्रियाविशेषण आणि इथं आलेलं आहे धातू साधित विशेषण. ज्याला धातू ओळखता येतो त्याला याचं उत्तर लगेच मिळून जातं. काय उत्तर असेल चला पाहू. स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल, पडका किल्ला. धातू शोधायचा आहे. स्वप्नाळू मध्ये स्वप्न नाम आहे. लबाड मध्ये लबाड मुळातच विशेषण आहे. निरोगी मध्ये निरोगी हा काय असेल हो? रोगी, आणि त्याला उपसर्ग जोडून बनलेला तो शब्द आहे, म्हणजे नाही रोग ज्याला असा तो आपला हा खरा सामासिक शब्द झाला. हा सामासिक शब्द सामासिक विशेषणाचा प्रकार होईल. पण इथं पडकामध्ये पड हा काय आहे तर मुळामध्ये असणारा तुमचा धातू आहे. इथं पड हा काय असेल तर धातू असेल. या धातूपासून मग तुम्ही क्रियापद बनवू शकता, विशेषण बनवू शकता, काही बनवू शकता. मी वेगात धावत आलो आणि पडलो आणि पडलो. पड हा तिथं काय असेल धातू, पण इथं हा धातू काय करतोय याचं विशेषण म्हणून काम करतोय. सो धातू साधित विशेषण पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. गुरुजींनी मुलांना शिकविले. गुरुजींनी मुलांना शिकविले. कुठला प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे की कर्मणी. आता प्रत्येक प्रयोगाच्या काही वेगवेगळ्या खुणा आहेत, पण आपले विद्यार्थी मित्र बरेच काय करतात, कर्ता शोधतात, कर्म शोधतात आणि नेहमी त्याच्यामध्ये मग कर्त्याला प्रश्न कर्ता बदल, कर्म बदल असं करतात आणि वेळ घालवतात. सिंपल आहे, लगेच तुम्हाला उत्तर मिळतं आणि ते कसं ते लक्षात घ्या. शिकविले हे तुमचं क्रियापद असेल. शिक हा इथं काय असेल? मूळ धातू. शिकव हा मूळ धातू असणार आहे. इथं हा साधित धातू आहे. शिकवणारे कोण आहेत? तर शिकवणारे गुरुजी आहेत, म्हणजे गुरुजी वाक्याचा कर्ता असणार आहे. शिकवण्याची क्रिया कोणावरती घडली? तर मुलांवरती, म्हणजे मुलं ही इथं काय असतील? कर्म असतील. आता पुढची स्टेप काय करायची लक्षात घ्या. जो काही तुमचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय जोडलाय का? हो जोडलाय. त्यानंतर जी तुमचं कर्म आहे त्या कर्माला प्रत्यय जोडलाय का? हो जोडलाय. त्यानंतर शिकवले हे तुमचं क्रियापद आहे. याच्यामध्ये भूतकाळ प्लस तुम्हाला क्रियापद जे आहे ते एकारांत असलेलं पाहायला मिळतं. आणि ह्या सर्व खुणा कशाच्या आहेत? तर भावे प्रयोगाच्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय असेल? योग्य उत्तर असणार आहे. आणि आणखीन खोलात गेलात तर हा आपला सकर्मक भावे प्रयोग असणार आहे. काय असेल? सकर्मक भावे प्रयोग असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य असेल. आणखीन खोलात गेलात तर हे. आणि उत्तर कसं काढायचं तेही व्यवस्थित लक्षात ठेवा. ना की गुरुजींनीच्या ऐवजी मग काही वेगळा शब्द घ्या किंवा नाम घ्या किंवा याच्यावरती ऐवजी काहीतरी वेगळं. या जर कंडिशन असतील तर तुम्ही काही केलं तरी तो तुमचा बदल म्हणजे क्रियापद आहे ते बदलणार नाही. ठीक आहे. हा झाला आपला भावे प्रयोग. आणखीन खोलात सकर्मक भावे प्रयोग. त्यानंतर पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही असं विचारलेलं आहे. कोणतं वाक्य केवल वाक्य नाहीये? केवल वाक्य म्हणजे काय असतं? ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे. कर्म असेल तर ठीक, नसेल तर काही घेणे देणे नाहीये, पण कर्ता आणि क्रियापद एकच असायला पाहिजे. अशा वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. आणि इथं केवल वाक्य नाही असं इथं विचारलेलं आहे. तो अभ्यास करतो, करणारा तो एकच आहे. तो खूप वेळ अभ्यास करतो एकच आहे. तुझा अभ्यास झाला की मी येतो. तुझा अभ्यास झाला की मी येतो. झाला येतो म्हणजेच काय हो? हे आपलं केवल वाक्य नाहीये. हे कसं आहे? की या आपल्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. आणि हे वाक्य आपलं मिश्र वाक्य आहे. कसं आहे? मिश्र वाक्य असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. क्षणोक्षणी बहुव्रीही आहे, द्वंद्व आहे, अव्ययी भाव आहे की तत्पुरुष समास आहे? कुठला समास आहे याचा? क्षणोक्षणी. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळी अशा शब्दांची द्विरुक्ती होते त्यावेळी डोळे बंद करून व्यक्तच विचार करायचा विग्रह कसा करता येईल. विग्रह काय कराल? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला असा विग्रह होतो. आणि असा विग्रह होत असेल तर सिंपल अव्ययी भाव हा याचा काय असेल? समास असणार आहे. क्षणोक्षणी शब्दांची काय झाली? द्विरुक्ती झाली. म्हणजेच एक शब्द 2 वेळेस आला. क्षण आणि क्षण असा हा एकच शब्द 2 वेळेस आलेला असेल तरीही तुम्ही ओळखू शकता की तो अव्ययी भाव समास आहे. जरी विग्रह ऐन वेळेस आठवत नसेल तर त्याही वेळा याच ट्रिकचा वापर करायचा. हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? निवेदिता कुणाला म्हणतो सांगा बरं? दाई, उपचारिका, परिचारिका. निवेदिता जी सूत्रसंचालन वगैरे करते पण तिला निवेदिका असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे हा शब्द परफेक्ट मॅच होत नाही. दाई म्हणजे लहान मुलं, म्हणजे बाळांपण वगैरे करतात, लहान मुलांची काळजी वगैरे घेणे, अशा ज्या काही स्त्री असतात त्यांना दाई असं म्हणतात. उपचारिका असा काही शब्दच नाहीये. परिचारिका राहतो काय? मग एकच पर्याय क्रमांक 4. सो परिचारिका ही काय करते? रोग्यांची शुश्रूषा म्हणजेच काय? तर त्यांची काळजी, त्यांच्या तपासण्या, मलमपट्टी, औषधं, गोळ्या, सर्व गोष्टींचं काय करणं? तर देखभाल घेणं, काळजी घेणं, त्या व्यक्तीला
काय म्हटलं जातं तर परिचारिका असं म्हटलं जातं. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आपला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. याच्यामधले जे काही मराठीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण अगदी मी असं म्हणणार नाही की खूप सखोल केलेलं आहे, परंतु जेवढं आवश्यक आहे आपल्याला तेवढं तरी नक्कीच मी इथं विश्लेषण केलेलं आहे. आणखीन असंच विश्लेषण पाहायचं असेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण एक अशीच आता एक पुणे शहर पोलीस भरतीसाठी जी काही भव्य अशी एक म्हणजे जाहिरात आलेली आहे 1733 पदांची, त्या पदांसाठी देखील आपण काय करतो, एक फास्ट ट्रॅक बॅच राबवतोय, ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला अगदी कमी कालावधीमध्ये परिपूर्ण अशी तयारी करता येणार आहे. सो त्या बॅचचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. 22 डिसेंबर पासून ती बॅच सुरू होते आणि त्या बॅचचे जे काही डेमो सेशन आहे ते 22 तारखेपासून संध्याकाळी ठीक 7 वाजता सुरू होत आहेत. सो 7 वाजता तुम्ही आपल्या या बॅचवर म्हणजे बॅचला येऊन आपले डेमो सेशन अटेंड करू शकता. ठीक आहे, थांबूया इथंच, मग भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.